वनी उपविभागात गिट्टी, कोळसा व डोलोमाइटची ओव्हरलोड वाहतूक अक्षरशः बिनधास्त सुरू असून यामुळे संपूर्ण उपविभागातील रस्ते अक्षरशः चाळणी झाले आहे. शासनाकडून रस्ते निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो. मात्र काही महिन्यातच ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडत असून हा निधी अक्षरशः पाण्यात जात आहे. अवघ्या काही महिन्यापूर्वी तयार झालेले रस्ते आज दयनीय अवस्थेत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून आतापर्यंत वनी उपविभागात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराकडे परिवहन विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. आरटीओचा तथाकथित फ्लाइंग स्क्वॉड केवळ कागदावरच असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रत्यक्षात मात्र ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. ओव्हरलोड वाहतुकीला परिवहन विभागाची मूकसंमती तर नाही ना? जर प्रशासन वेळेत जागे झाले नाही तर भविष्यात आणखी जीव जाणार. याला जबाबदार कोण? रस्ते उद्ध्वस्त, निधी वाया आणि जनतेचा जीव धोक्यात. ही अवस्था निर्माण करणाऱ्या ओव्हरलोड माफियांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. विशेष बाब म्हणजे वनी तालुक्यातील मोहोदा येथून गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु या ओव्हरलोड वाहतुकीवर तक्रार करूनही अजूनपर्यंत आरटीओ विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.